त्यानं वाढत असल्याचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळतं आहे। हल्ल्यांची तीव्रता अजूनही कमी झालेली नाहीये। इराणनं इस्रायलवरती पुन्हा एकदा इस्रायलवरती हल्ले केलेले आहेत, तर इस्रायलकडनं सुद्धा या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं जातंय। युद्धाचा आजचा 15वा दिवस आहे। इराणच्या लष्करानं इस्रायलचे हवाई तळ आणि देशांतर्गत सुरक्षा यंत्रणा शिन बेटच्या मुख्यालयावरती ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला। इराणनं रात्रीच्या सुमारास केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे तेल अवीवसह लेबनॉनच्या सीमावर्ती भागात राहणाऱ्या इस्रायली नागरिकांना सुरक्षित ठिकाणी धाव घ्यावी लागली। या हल्ल्यांमुळे इस्रायलमध्ये सध्या भीतीचं वातावरण पाहायला मिळतंय। הכל נופל לנבטים, אני אומר לך מתקפה אחת החזקות. אימא'לה, זהו, למקלט. טוב. आणि या सगळ्या युद्ध परिस्थितीमध्ये एका शाळेवरती हल्ला झाला। या शाळेवर झालेल्या हल्ल्याचा निषेध अनेकांनी अनेक पद्धतीने व्यक्त केला। 150 पेक्षा अधिक मुलं या हल्ल्यामध्ये मारली गेली आणि हा हल्ला नेमका कोणी केला यावरनं आरोप प्रत्यारोप सुरू असताना आता या हल्ल्याचा एक प्रकारे बदला घेण्यासाठी इराणनं इस्रायलवरती आंतरखंडीय क्षेपणास्त्रांनी हल्ला चढवलाय। धक्कादायक बाब म्हणजे मध्य इस्रायलच्या एका शाळेवरती इराणी क्षेपणास्त्र पडलेलं आहे। रिशोन लेजियन शहरातल्या शाळेवर इराणी क्षेपणास्त्र पडतानाची दृश्य किंवा व्हिडिओ आता समोर आलाय। आणि या सगळ्या हल्ल्याच्या दरम्यान बगदादमधल्या ग्रीन झोनमध्ये अमेरिकेचं कार्यालय आहे आणि त्याच कार्यालयावरती सुद्धा हल्ला झाल्याची माहिती मिळते। सुदैवाने हल्ल्यामध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये। दूतावासातल्या हल्ल्यामुळे मात्र मोठी खळबळ माजलेली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अमेरिकेनं आपल्या नागरिकांना सावधानतेचा इशारा दिलेला आहे। अमेरिकेच्या दूतावासावरील रडार सिस्टीमला इराणनं लक्ष केलं। दूतावासावरच्या हल्ल्यानंतर परिसरातली सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे। इराण सरकारनं खामेनींच्या मृत्यूचा बदला घेतला जाईल अशी अमेरिकेला धमकी दिलेली आणि त्यानंतर इराकमधल्या अमेरिकन सैन्याच्या तळावर इराणकडनं सातत्यानं रॉकेट हल्ले आणि ड्रोन हल्ले केले जात आहेत। तर सौदी अरेबियामधल्या शारजामध्ये इराणी क्षेपणास्त्रांनी अमेरिकेच्या तेलवाहू जहाजाला टार्गेट केलेलं आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी ही आधीच निषिद्ध करण्यात आलेली आहे। तिथून कोणतीच वाहतूक सुरू नाहीये आणि अशा परिस्थितीत अमेरिकी तेलवाहू टँकरला कशा पद्धतीने टार्गेट केलं गेलं त्याची दृश्य समोर आली आहेत। या हल्ल्यामध्ये अमेरिकी टँकरचं मोठं नुकसान झालंय। जीवितहानीबद्दलची माहिती समोर आलेली नाहीये। या हल्ल्यानंतर तातडीनं स्थानिक कोस्ट गार्ड आणि सुरक्षा यंत्रणांनी धाव घेत या आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला। आणि युद्ध सुरू झाल्यामुळे आपल्या देशात होणारा सर्वात मोठा परिणाम म्हणजे एलपीजीच्या साठ्यावरती होणारा परिणाम। आणि याच एलपीजीच्या साठ्यासंदर्भातली एक मोठी बातमी आता समोर आलेली आहे। हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद झाल्यापासून देशांतर्गत सुद्धा तुटवडा काही प्रमाणात जाणवू लागलाय। पण आता इराणनं 2 भारतीय जहाजांना हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतनं रवाना होण्याची परवानगी दिली आहे। त्यानंतर एलपीजीचा साठा घेऊन दोनही जहाजं भारताच्या दिशेने निघाली आहेत। शिवालिक या जहाजापाठोपाठ नंदादेवी जहाजानं सुद्धा ही सामुद्रधुनी ओलांडलेली आहे। ही दोन्ही जहाजं एलपीजी इंधन भरून निघाली आहेत। ती लवकरच आपल्या देशात दाखल होतील। त्यामुळे एलपीजी इंधनाच्या साठ्यामध्ये काही प्रमाणात वाढ होऊ शकते। दरम्यान राज्यातल्या आणि देशातल्या एलपीजी गॅस